रातों की खामोशी में तेरा ही गीत है, मेरी हर हंसी में तेरा ही मीत है। रंगों की दुनिया में तेरी ही रोशनी, मेरी हर मित्रांनो, आता ही जे सॉन्ग तुम्ही ऐकलं हे कम्प्लिटली एआय जनरेटेड आहे. ती जी मॉडेल आहे ती एआय मध्ये तयार केली आहे. तिचं लिप सिंक वगैरे सगळ्या गोष्टी बघा, आणि ते गाणं सुद्धा आपण एआयच्याच मदतीने रेकॉर्ड केलेलं आहे. मग आता हे सगळं कसं करायचं, असं सॉन्ग आपण तयार कसं करायचं ते आपण या ठिकाणी आता बघूयात. एआयच्या मदतीने आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चॅट जीपीटीच्या मदतीने त्या सॉन्गचं एक लिरिक लिहून घ्यायचं आहे, म्हणजे गाणं तयार करून घ्यायचं आहे. मग सेकंड, ते गाणं आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. suno.com नावाचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर ते गाणं आपण रेकॉर्ड करू. आणि तिसरं कमालीचा प्लॅटफॉर्म आहे ड्रीमफेस नावाचा, ज्याच्यावर तुम्ही ते गाणं आणि ते मॉडेल जे आहे ते आपण गुगल जेमिनी मधून तयार करू. आणि मग ते गाणं आणि ते मॉडेल जे आहे याचं कॉम्बिनेशन करून त्याचा प्रॉपर लिपसिंग जे आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जनरेट करायचा आहे. आणि हे सगळं आपण अगदी काही मिनिटात तयार करू शकतो. आणि कशा पद्धतीने बनवायचं ते आपण बघूयात. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ते जे सिंगिंग मॉडेल आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे गुगल जेमिनीची मदत घ्यायची आहे. मी गुगल जेमिनीमध्ये आलो. इथे तुम्हाला क्रिएट इमेजवर क्लिक करायचं आहे. आणि क्रिएट इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. आता आपण इथे त्याला प्रॉम्प्ट देऊयात की जनरेट फिमेल मॉडेल फॉर सिंगिंग song with गिटार इन हँड. तिच्या हातामध्ये गिटार पण आहे. असं एक मॉडेल आपण तयार करून घेऊयात आता इथे. ठीक आहे. आता इथे नॅनो बनाना जो आहे त्याच्या मदतीने हे मॉडेल जे आहे ते क्रिएट होईल. नॅनो बनाना 2 आपण इथे यूज करतोय. ते जेमिनीमध्ये इंटिग्रेटेड आहे आणि त्याच्या मदतीने एक अतिशय सुंदर असा एक मॉडेलचा या ठिकाणी काय म्हणू आपण की फोटो जो आहे तो तयार होऊन जाईल. हे बघा, क्रिएट झालं आहे मॉडेल. आणि याला आपण इथून डाउनलोड करून घेऊयात. ठीक आहे. आता हे मॉडेल पहिलं आपलं रेडी झालं. याला आपण डाउनलोड करून घेतला. आणि हे मॉडेल जे आहे हे गाणं म्हणतं आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करूयात की ग्रॉकवर याची एक व्हिडिओ क्लिप तयार करून घेऊ. ते ग्रॉक नावाचं आपलं जे टूल आहे त्याच्यात आपण जाऊयात. आणि त्या ग्रॉकवर हे मॉडेल सॉन्ग म्हणतोय असं आपल्याला दाखवायचं आहे. तुम्ही इमेजिनमध्ये जा. इमेजिनमध्ये आल्यानंतर इथे व्हिडिओ ऑप्शन आहे. व्हिडिओमध्ये ती जी इमेज आहे आत्ता जी आपण तयार केली ते इमेजला इथे तुम्हाला कलेक्ट करायचं आहे पहिले. हे बघा, इथे ती डाउनलोड्समध्ये ती इमेज आहे आत्ता जी आपण डाउनलोड केली ती तुम्ही इथे जॉईन करा. आणि ती इमेज जी आहे ती गाणं म्हणते असं आपल्याला दाखवायचं आहे. इथे आपण लिहू मॉडेल सिंगिंग सॉन्ग. कुठलंही गाणं म्हणू द्या तिला, ते इंग्लिशमध्ये म्हणेल. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही, आपण त्याला नंतर म्यूट करू शकतो. आता ती मॉडेल जे आहे ते इंग्लिशमध्ये गाणं म्हणते असा एक थोडक्यात व्हिडिओ तयार होऊन जाईल. आणि हा व्हिडिओ रेफरन्स म्हणून आपल्याला पुढे यूज करता येईल. मग आपल्याला जेव्हा लिपसिंग त्याला जोडायचं आहे तर ह्या व्हिडिओचं लिपसिंग आपल्याला सॉन्गनुसार नंतर बदलता येतो. आता इनिशियली आपण एक व्हिडिओ जी आहे क्लिप बनवायची आपल्याला, फक्त ते मॉडेल गाणं म्हणतंय असं आपल्याला I've been waiting for night, sing the same song it's fun. ओके. आता हे मॉडेल आपण इथून डाउनलोड करून घेऊयात. म्हणजे ही व्हिडिओ तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या. आणि आता ही व्हिडिओ देखील आपल्याकडे येऊन गेली. आता 2 गोष्टी आपल्याकडे रेडी आहेत. एक इमेज होती, इमेजची व्हिडिओ क्लिप बनवून घेतली. आता आपल्याला एक गाणं तयार करून घ्यायचं आहे. चॅट जीपीटीवर आपण जाऊ आणि चॅट जीपीटीला सांगू, इथे आपण त्याला सांगू की राईट किंवा क्रिएट हिंदी सॉन्ग लिरिक. आपण त्याच्याकडून एका हिंदी गाण्याचं लिरिक लिहून घेऊ. क्रिएट हिंदी सॉन्ग लिरिक विच इज सिंगिंग बाय फिमेल सिंगर हे गाणं म्हणणार आहे अशा पद्धतीचा एक लिरिक लिहून दे. आणि तो आपल्याला एक हिंदी सॉन्ग तयार करून देईल. इथे बघा. आणि हे हिंदी सॉन्ग जे आहे आता हे बघा, हे हिंदीमध्ये. आणि हे हिंदी सॉन्ग जे आहे आता हे आपल्याला 2 व्हर्जन त्याने दिले. ते
इथे पहिलं एक दिलं त्याने, हे दुसरं एक दिलं आपल्याला. ठीक आहे, आपण याचं आता गाणं तयार करण्यासाठी काय करूयात बघा. हे पॅरेग्राफ जे आहेत आता लिरिक पासून आपल्याला तयार करायचं आहे. आता हा पूर्ण लिरिक आपण इथून कॉपी करून घेऊ आणि या लिरिक पासून आपल्याला सॉन्ग जनरेट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण जातोय suno.com वर. सुनोमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला इथे क्रिएट ऑप्शन आहे बघा. या क्रिएट ऑप्शनला जायचं आहे. या क्रिएट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, ऑडिओ आणि लिरिक. आपण इथे त्याला लिरिक पासून सॉन्ग तयार करायला देतोय. इथे लिरिक ऑप्शन निवडा आणि ते गाण्याचं लिरिक जे आपण तिकडनं कॉपी करून घेतलं आहे ते इथे या ठिकाणी पेस्ट करूयात. आता तुम्ही हे जे शब्द आहेत इथे हे काढून घ्या. फक्त ते सॉन्ग जे आहे ते फक्त ते ठेवायचं आहे. ओके, आता याच्यातला हा कोरस हा शब्द काढून घेऊ. ओके, आणि हे सॉन्ग आपण काय करू इथे इथे क्रिएट करायला लावू त्याला. आता हे सॉन्ग क्रिएट होईल बघा. हिंदी सॉन्ग आहे आणि अतिशय सुंदर असं ते हिंदी सॉन्ग तो आपल्याला काही मिनिटात या ठिकाणी तयार करून देतो. सुनो हा म्युझिक जनरेशनसाठी सगळ्यात सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे आणि आपल्याला हवे ते सॉन्ग या ठिकाणी जनरेट करून घेता येतात. बघा आता या सुनोमध्ये तुम्हाला ते जे गाणं आहे ज्याचं लिरिक आपण त्याला दिलं ते गाणं जे आहे त्याचा एक ऑडिओ तयार होतोय बघा. झालं तयार. आपण प्ले करून बघूया. तिथे हे 2 व्हर्जन तयार झाले. पहिला मी प्ले करतो. मेरी हर कहानी हा मेल्स मध्ये झाला, आपल्याला फिमेल मध्ये पाहिजे होतं. रातों की खां हे जो आवाज आला तो आपल्याला मेल सॉन्ग आला आहे. आपल्याला त्याला इथे त्या पद्धतीने सेटिंग करावं लागेल. इथे स्टाईलमध्ये बघा तुम्हाला इथे स्टाईलमध्ये द्यावं लागेल त्याला की हे सॉन्ग कोणी गायलेलं आहे. इथे फिमेल सॉन्ग पाहिजे आपल्याला. इथे आपण असं देऊ सिंगिंग बाय फिमेल, सिंगिंग बाय फिमेल सिंगर. ओके, इथे आपण त्याला स्टाईलमध्ये तसं दिलं आणि मग पुन्हा एकदा त्याला क्रिएट करायला लावूयात. आपण रिक्रिएट करेल तो आणि बघूयात आपण आता फिमेलच्या आवाजात ते तयार होतं आहे का. कारण आपण जे बनवतो आहोत ते फिमेल साऊंडमध्ये हवं आहे आपल्याला आणि म्हणून आपण त्याला रिक्रिएट करतो आहे आणि बघूयात आता तो फिमेलमध्ये ते कशा पद्धतीने तयार करतो. आता हा फिमेलचा आवाज आहे, बघूयात आपण. रातों की खामोशी में हे एक आहे, हे दुसरं आहे. रातों की खामोशी में आपल्याला हे पहिलं जे आहे हे छान वाटतंय. हे बघा. ओके, आता हे अजून एक आहे या ठिकाणी, हे एक बघूयात आपण. हे ठीक वाटतंय. मी याला डाउनलोड करून घेतो बघा. तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याची MP3 फाईल तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. कमर्शियली वापरायचं असेल तर मग तुम्हाला याला ते विकत घ्यावं लागतं. आपण फ्रीमध्ये जस्ट डेमो करतोय आपण, आपल्याला कुठे कमर्शियली वापरायचं नाही आहे, त्यामुळे मी त्याला डाउनलोड करून घेतलं. आता हे सॉन्ग जे आहे ते आपण घेऊन जातोय, त्याचा लिपसिंग आपल्याला तयार करायचा आहे. आता मी इथे आपलं जे टूल आहे या ठिकाणी बघा, ड्रीम फेस नावाची ही साईट आहे आणि या ड्रीम फेसवर तुम्हाला इथे त्याचा सिंगिंग अवतार तयार करायचा आहे. इथे तुम्ही अवतार व्हिडिओ या ऑप्शनला क्लिक करा आणि या अवतार व्हिडिओ ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला ऑडिओपासून त्या ठिकाणी सिंगिंग सॉन्ग बनवायचं आहे. इथे तुम्ही अपलोड ऑडिओ और व्हिडिओ असे 2 ऑप्शन आहेत किंवा इथे तुम्ही रेकॉर्ड करू शकतात. इथे मी आणि या ठिकाणी आपल्याला हे जे कॅरेक्टर आहे इथे त्याचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे. 2 गोष्टी करायच्या आहे. पहिले मी ती व्हिडिओ जी आहे आपल्या ॲक्ट्रेसची ती अपलोड करतो. सिंगर आहे तिचा हा व्हिडिओ इथे अपलोड झालेला आहे.
ओके. आणि मग आपल्याकडे असलेला ऑडिओ जो आहे आता इथे, ते ऑडिओ फाईल आपल्याला इथे अपलोड करायची आहे. पहिले तो व्हिडिओ इथे लोड होऊन जाऊ देऊ आणि मग त्याला आपल्याला हे बघा इथे आता तुम्हाला अपलोड फ्रॉम डिव्हाइस करायचं आहे. आपल्याला ऑडिओ पण अपलोड करून घेऊ आपण. तर आपली ऑडिओ फाईल जी आहे, जी आपण आता सुनोवर रेकॉर्ड केलेली आहे, ती पण इथे डाउनलोड्स फोल्डरमध्ये आहे. ही ती फाईल आहे, ही तुम्ही इथे घ्या. म्हणजे आता ऑडिओ आणि प्लस व्हिडिओ अशा दोघं गोष्टी या ठिकाणी येऊन गेल्या. आणि याचा जो आता ते सॉन्ग भरपूर मोठा असेल, आपण त्याला ट्रिम करून घेऊ. आता या ठिकाणी बघा हा अवतार आपण सिलेक्ट केला, तो इथे तुम्ही सिलेक्ट करून घेतला. म्हणजे हा सिलेक्टेड आहे अवतार, तो इथे तुम्ही ड्रॉप करा. आणि हे सॉन्ग इथे प्ले करून बघूयात आपण. तुम्ही याला पाहिजे ते तुम्ही सुरू करू शकता. आपण एक काम करूया, त्याला थोडंसं पुढे सुरू करू, म्हणजे 30 सेकंदांपर्यंत तो आपल्याला नेता येऊ शकतो. रातों की खामोशी में सॉन्ग आपण घेतला, मॉडेल आपण इथून सिलेक्ट केला आणि मग त्याला जनरेट करायचं आपल्याला इथे आता. ओके. बघ आता आपलं सॉन्ग जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि हे आपण प्ले करून बघूयात या ठिकाणी. तेरा ही मीत पासून ऐकायचं असेल तर आपण याला बॅक करूयात आणि हे सुरुवातीपासून आपण. रातों की खामोशी में तेरा ही गीत है. आता हे इथून तयार झालेलं सॉन्ग जे आहे हे आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. हे बघा इथे तुम्ही त्याला डाउनलोड करा आणि मग हे डाउनलोड झालेले सॉन्ग तुम्ही तुमच्या पर्पजसाठी कुठेही यूज करू शकतात. हे बघा हे. तर अशा पद्धतीने एआयच्या वर्ल्डमध्ये आता सगळ्याच गोष्टी शक्य आहेत. आणि आता ही व्हिडिओ आणि त्याची बनवायची प्रोसेस बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं आहे की अगदी कोणी नॉन टेक्निकल पर्सन, ज्याला टेक्निकली शून्य नॉलेज आहे, तो व्यक्ती सुद्धा अगदी काही मिनिटात हे क्रिएशन करू शकतो. ही जी क्रिएटिव्हिटी आहे ही पूर्वी खूप एक्सपर्ट लोकांनाच करता येत होतं, जे आता आपण सहज अगदी कोणीही करू शकताय. चला आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.